त्यामुळे तुम्ही दोघी बी टेन्शन घेऊ नका. थोड्याच वेळात त्याला तुमच्या पुढ्यात उभं करतो म्हणे बघाच. जाग्या उभे केली चेक. वहिनी मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला अशी मान खाली घालावी लागली. उगाच तुम्हाला साहेबांची बोलणी ऐकून घ्यायला लागली. हे बघ बारक्या, मनात आता कुठलंही गिल्ट न ठेवता मला सांग, का केलंस हे सगळं? का वागलास असं? मला मदतच करायची होती तुमची. तुम्हाला त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती माझी. तुम्हाला सुंदरला दोघांना बी असं लय मदत करायची इच्छा होत होती माझी. सुंदर अडचणीत येऊ नये म्हणून. आणि तुम्ही तर राखी बांधली मला. तुम्ही तर बहीणच आहे माझी. म्हणून कुणाला न सांगता हे पाऊल उचल. हे बघ, मला तुझा उद्देश कळतोय. आम्हा दोघांसाठी तुझा जीव तळमळतो, खूप मदत करावीशी वाटते, सगळं मान्य आहे बाळा. पण तू असा कायदा हातात घ्यायला नको होतास. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करायचं, हे का विसरलास तू? हे इथे मीच बोलवलं त्याला फोन करून. अक्षरा, तू बरी आहेस ना? आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. एकदा का तो माणूस आपल्या हाती लागला ना की समधी प्रश्न मार्गे निघतील. आणि हे बघ, मला खात्री आहे तुझे प्रामाणिक प्रयत्नांना वाया जाणार नाही. समध नीट होणार आहे. अक्षरा, अगं काय बोलतोय मी? काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? बाशिंगे साहेबांनी सुंदरीला सगळं सांगितलंय. 1 आठवड्याचाच कालावधी आहे आणि 1 आठवड्यानंतर सुंदरी निकाल कळवणार आहे. अगं अक्षरा, काय तू निकाल लावलंयस? हे बघ, तू आहे की नाही, अजिबात काळजी करू नकोस. आपल्या हातून सगळं निसटून चाललंय. दिलेला कालावधी संपत आलाय. मला ना कळत नाही आता मी हे सगळं कसं सावरू. अक्षरा, आपली बाजू ना अजिबात चुकीची नाही आहे बघ. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमी आहे की नाही सत्याचाच विजय होतोय. आणि तुझ्या केसचा निकाल आहे ना तुझ्या बाजूनच लागणार आहे. मला खात्री आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. तरी हे बघ, आता ना कसला विचार करू नकोस. बरं, हे समजू सोड. मला सांग, तुला त्या गुंडाचा नंबर मिळाला होता ना? त्याचं पुढे काय झालं? तोच नंबर मी. मॅडम जैन मॅडम, तुम्ही जो नंबर दिला होता ना तो बंद लागतोय. तो स्विच ऑन झाला की मी तुम्हाला लगेच त्याचं लोकेशन शेअर करतो. ठीक आहे पवार, थँक्यू सो मच. मॅडम, एक सांगू का? बोला ना. मॅडम, हे तुमचं मी काम करून देतो, पण ह्या पुढे मला तुमची जास्त मदत नाही करता येणार. हो म्हणजे? बाशिंगे साहेबांनी समध्यांना बजावलंय तुमची मदत करायची नाही म्हणून. आणि जर कोणी मदत करताना आढळला तो नोकरीवरनं कायमचं घरी बसावं लागेल. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही रिस्क घेऊन काही करू नका. शेवटी तुमची नोकरी जास्त महत्वाची आहे. आतापर्यंत जे काय केलं त्यासाठी खरंच थँक्यू. मॅडम, लोकेशन ट्रेस झालं की तुम्हाला लगेच पाठवतो. पवार, इकडून नाही इकडनं जा. सरांना उगाच डाऊट नको यायला. ओके मॅम. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी हा नंबर ट्रेस होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
चला या मेनका यशांमुळं मला आयुष्याची वाट लागली. जेव्हा गरज होती तेव्हा माझ्याकडनं कामं करून घेतली आणि आता चहातल्या माशीसारखं मला बाहेर फेकून द्यायला माझे जीवावर उठलेत. चला कसले फितूर निघले दोघं बी. आता लय झालं. यांचा कसा कचरा करतो ना ते बघाच तुम्ही. आता ठरलं माफीचा साक्षीदार व्हायचं आणि यांच्या आयुष्याचा खेळ खलास करून टाकायचा. आई शपथ केवढा गोळ होऊन बसलाय. बारक्या तुला काही अक्कल आहे का रे? कोणी सांगितलं होतं तुला नको ते उद्योग करायला? हे असं सगळं वागलास ना कुणाला न विचारता, आता ते कितीला पडेल बघ. खरंच माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. मला खरंच माहित नव्हतं असं काय होईल. मला वहिनींना अडकवायची अजिबात इच्छा नव्हती. उलट त्यांना मदत व्हावी म्हणून मी हे समज केलं. त्यात ती मेनका, मला आधीपासूनच लय राग येतो तिचा. ती सुंदर आणि वहिनीमध्ये आलेलं ना मला अजिबात सहन होत नाही. तिला अद्दल घडावी म्हणून हे सगळं केलं. पण ह्या सगळ्याचा उपयोग नाही, उपद्रव झालाय. आता या सगळ्यामुळे ताईच्या जीवाला किती घोर आहे कळतंय का तुला काही? शरू शांत हो. आता त्याला ओरडून त्याला चूक सुधारता येणार आहे बाई. जे झालं ते झालं. आता यापुढे आपल्याला काय करता येईल ना याचा विचार करायला हवा. शरू, आई बोलतात ते बरोबर आहे. उगाच त्याच्यावर रागराग करून काही होणार नाही. ताई पण शरू, आता तूही डोक्यातनं हे सगळे विचार काढून टाक. आणि बारक्या, तूही शांत हो, नको टेन्शन घेऊ. आई म्हणतात ते बरोबर आहे. आपण आता पुढे काय करायचं हा विचार करायला. अक्षरा, त्या हवालदार पवारांशी काही बोलणं झालं का ग तुझं? कळलं का पुढे काय झालंय? नाही आई, त्या माणसाचा फोन स्विच ऑफ लागतोय, त्यामुळे ट्रेस नाही होऊ शकत आहे नंबर. हो मामा, अहो किती वेळ झाला तुमच्या माणसं पोचल्यात ना तिथं, अजून त्याचा पत्ता कसा नाही? ओ मामा, अहो काय? अगं